आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्हाला लोकांना मारहाण अमान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. स्वबळाच्या नाऱ्यानंतर वर्षा गायकवाड यांनी हे विधान केलंय. वर्षा गायकवाड यांचा रोख मनसेकडे आहे का अशी आता चर्चा सुरू आहे. मनसेमुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची ही चर्चा रंगतीये. नाही, असं आहे की आमची भूमिका मी मागे पण काळामध्ये भूमिका एक स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत. आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे. परंतु काही पक्ष त्यांच्यामुळे जे आहेत त्यांची जी भूमिका आहे सातत्याने ती मारहाणीची राहिलेली आहे, लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याची राहिली. या भूमिकेबरोबर काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही.